20 वर्षांची मुलगी आईवडिलांच्या इच्छासाठी एका श्रीमंत घरातील मुलासोबत लग्न करते. आपल्या इच्छा मारून ती त्या मुलाची बायको बनवून त्याच्या घरात जाते. पण तिचा नवरा तिला लग्नाच्या पहिल्याच रात्री कसा आहे ते समजतो. ती त्याच्याबद्दल घरात सासू सासऱ्याला सांगते, पण त्यांनाही सगळं माहिती असूनही ते शांत राहतात. त्यातली त्यात त्या मुलीच्या सासऱ्याची विचित्र नजर, तसेच कळत न कळत त्यानं केलेला स्पर्श तिला खायला उठतो. पण तरीही ती शांत राहते. नवरा वेगवेगळ्या मुलींना घेऊन घरी येतो. खोलीचा दरवाजा बंद करतो. ऑफिसची मैत्रीण आहे म्हणून ओळख करून देतो. हे सगळंच त्या मुलीला वेगळं वाटतं. आपलं अस्तित्वच नाही यांच्या श्रीमंत घरात, असा विचार तिच्या मनी येतो. पण यात ती गरोदर होते, एका मुलाला जन्म देते. त्यामुळे नाईलाजाने त्यांच्याच घरात राहते. पण नवऱ्याच्या ऑफिसच्या इतक्या साऱ्या मैत्रिणी आपल्या घरी येतात, नेहमीच वेगवेगळ्या. पण त्या मुली आपल्या खोलीत जाऊन काय करतात? आपला नवरा खोलीचा दरवाजा बंद का करतो? त्या मुलींत आणि आपल्या नवऱ्यात काही संबंध आहे का? हे प्रश्न तिला सतावतात. आणि एक दिवस जेव्हा नवरा आणि त्याची मैत्रीण खोलीत असतात, तेव्हा अचानक ही मुलगी त्यांच्याच खोलीत जाते. आणि आपल्याच नवऱ्याला त्याच्या मैत्रिणीसोबत असं बघून तिला धक्काच बसतो. कारण तिचा नवरा त्या मुलीसमोरच, म्हणजे तिच्या नवऱ्याचे एक नाही अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. हे सगळंच बघून ही मुलगी असा काही निर्णय घेते की तिचं पूर्णच आयुष्य बदलून जातं. चला बघूया ही संपूर्ण स्टोरी. पुण्यात गल्लीतल्या एका लहानशा खोलीत प्रगती आईबाबांसोबत राहत होती. वय अवघं 20 वर्ष, पण डोळ्यात मात्र स्वप्नांची गर्दी. गरीब कुटुंबात जन्माला आली म्हणून तिच्या स्वप्नांनी कधीच माघार घेतली नव्हती. उलट अभावानेच तिला हट्ट शिकवला होता. मी मोठी होणार, स्वतःच्या कर्तृत्वावर उभी राहणार. तिची आई शांत आणि कष्टाळू, बाबा आजारपणाशी झगडणारे पण स्वाभिमानाने ताठ. प्रगती कॉलेजला जायची, संध्याकाळी ट्युशन घ्यायची आणि उरलेल्या वेळेत मोबाईलवर व्यवसायांच्या कल्पना वाचायची. तिला श्रीमंत व्हायचं होतं, पैशांसाठी नाही तर सुरक्षिततेसाठी. माझ्या आयुष्यात कुणाच्याच दयेवर जगायचं नाही, हे तिचं ठाम वाक्य होतं. अशातच एक दिवस अचानकच तिला लग्नासाठी एक स्थळ आलं. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठा बंगला, 2 गाड्या, नावाजलेला व्यवसाय. मुलाचं नाव विशाल. कागदोपत्री सगळं परफेक्ट. ते सगळंच पाहून ऐकून प्रगतीच्या आईच्या डोळ्यात चमक आली. बाबांनी हळूच श्वास घेतला, पण प्रगती मात्र शांत झाली. तिच्या मनात एकच विचार, मला आत्ताच लग्न नकोय. ती ठामपणे म्हणाली, आई मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे. आधी करिअर करते, लग्न नंतर बघू. आईने तिच्या हातावर हात ठेवला. आईच्या आवाजात अनुभवांचा भार होता. बाळा, आम्ही शून्यातून इथपर्यंत आलो. खूप संघर्ष केला, तू तर बघतच आली. तुला लग्न झाल्या झाल्या सगळंच रेडी मिळेल. घर, गाडी, स्थैर्य. तुझी स्वप्न तिथूनही पूर्ण होतील. कष्ट करायची गरजच राहणार नाही. प्रगती गप्प राहिली. तिला उत्तर माहिती होतं, पण निर्णय कठीण होता. काही दिवसात दोन्हीही परिवारांच्या भेटीगाठी झाल्या. विशाल बोलायला गोड हसरा. त्याच्या आईचंही सगळं बोलणं मुलाभोवतीच, पण त्याच्या बाबांनी फारसं बोलणं टाळलं. तेव्हाच प्रगतीला काहीतरी खटकत होतं, पण लग्न मोडायला ठोस कारण तिला सापडत नव्हतं. त्यांचं लग्न ठरलं. ती स्वतःसाठी नव्हे तर आईबाबांच्या इच्छेसाठी तिच्याच त्या लग्नात बसली. मंगळसूत्र गळ्यात पडताना तिनं मनाशी एकच वचन घेतलं, आता हरायचं नाही. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या नवऱ्यानं प्रेमाने नाही तर जोर जबरदस्ती करून तिच्यावर हक्क गाजवला. प्रेम नाही तर नवऱ्याची हवस तिला त्या रात्री स्पष्ट दिसली. प्रगतीनं सासरी पाऊल तर ठेवलं आणि पहिल्याच आठवड्यात वास्तव्याची दारं उघडू लागली. तिचा नवरा विशाल आईच्या पदराखालचा होता. छोट्या छोट्या निर्णयांसाठीही आईकडे धावणारा होता. प्रगती काही बोलली, काही मागितलं, काही विचारलं की त्याचं उत्तर एकच, आईला विचारू, नंतर बघू, असंच असायचं. तिच्या लग्नानंतर हळूहळू अजून एक गोष्ट तिला दिसू लागली. तिचा नवरा विशालच्या न मोजता येणाऱ्या मैत्रिणी. सुरुवातीला ऑफिस फ्रेंड्स आहोत
म्हणून ओळख. मग संध्याकाळी घरी येणं, हसणं, उघडपणे बोलणं, खोलीत जाणं, गप्पा मारायच्या नावाखाली खोलीचा दरवाजा बंद करून घेणं. तेव्हा प्रगती अस्वस्थ व्हायची. सासूला बोलायची, मला हे पटत नाही. पण तिची सासू मात्र हसूनच म्हणायची, मुलगा आहे ग तो, इकडे शहरात राहतो, मित्रमैत्रिणी असतातच. एके दिवशी विशाल मैत्रिणीला घेऊन खोलीत बसला होता. तेव्हा प्रगती ही खोलीचा दरवाजा उघडून आतमध्ये जाऊन बसली. विशाल मैत्रिणीसमोरच शर्टची बटन लावत होता, तर त्याची मैत्रीण आपले कपडे सावरत होती. तेव्हा विशालची मैत्रीण चल मजा आली, नंतर भेटूया म्हणत तिथून निघून गेली. तेव्हा प्रगतीनं रागानेच विशालला विचारलं, तुला हे योग्य वाटतं का? मैत्रीच्या नावाखाली वेगवेगळ्या मुलींना घरी घेऊन येणे, बंद खोलीत अशा गप्पा मारणं, नक्की गप्पाच मारतात की अजून काही होत असतं तुमच्या? ती रागानेच बोलत होती. तेव्हा तो खांदे उडवतच तिला म्हणाला, तू जरा ओव्हर थिंकिंग करतेस प्रगती, असं काही नाही. असेच दिवस जात गेले. सासरी घर मोठं होतं, पण मनाला घर पण नव्हतं. तिच्या सासूचा कडक स्वभाव होता. प्रगतीने घेतलेला निर्णय किंवा तिच्या नवऱ्यासोबत होणारं तिचं भांडण, या प्रत्येक गोष्टीत सासूचा हस्तक्षेप असायचा. एवढंच नाही तर स्वयंपाकघरात काय करायचं, कधी उठायचं, कुणाशी बोलायचं, सगळंच तिचंच ठरलेलं. त्यातली त्यात सासऱ्याची विचित्र नजर. ती नजर प्रगतीला अस्वस्थ करायची. पण त्यांच्याबद्दल ती कुणालाच काही सांगू शकत नव्हती, न नवऱ्याला न तिच्या सासूला, ना आपला होणारा त्रास आपल्या माहेरच्या लोकांना. एक दिवस विशालला येणारा फोन अचानक तिने उचलला. तेव्हा समोरील मुलीच्या आवाजावरून, त्या बोलण्यावरून तिला धक्काच बसला आणि तिला कळालं विशालचे बाहेर अनैतिक संबंध आहेत आणि ते किती स्त्रियांसोबत आहेत हे तिला माहिती नव्हतं. कारण अशा अनेक मुली त्यांच्या घरी यायच्या. सगळेच पुरावे होते, पण तरीही त्यांच्या घरात शांतता होती. सासू सासऱ्यांना सगळं माहिती असूनही ते गप्प राहत. कधीच मुलाला बोलायचं नाही. तो मुलगा आहे, सुधारेल एक दिवस, म्हणून तर त्याचं लग्न करून दिलं, हा एकच सूर त्यांचा नेहमी असायचा. प्रगतीचा आतला आवाज ओरडू लागला. तिची स्वप्न अपूर्णच राहिली. तिनं स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न केला होता अनेकदा, पण प्रत्येक वेळी आडवे येणारं एकच वाक्य, तू सून आहेस, घर सांभाळ, आपल्याकडे काही कमी नाही. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली. तिच्या सहनशीलतेची परीक्षा रोज घेतली जात होती. नवऱ्याबद्दल तिला समजल्यानंतर तो फक्त तिची क्षमाच मागायचा. तिच्यासमोर रडून तिला सोबत ठेवण्यासाठी मनवायचा आणि काही दिवसात पुन्हा तसेच वागायला सुरू करायचा. त्यामुळे या सगळ्याला कंटाळूनच एक दिवस शेवटी ती तिच्या आईवडिलांकडे आली. रडत रडत आपल्यासोबत घडणारं सगळं त्यांना तिनं सांगितलं. तिच्या आईनं डोळे पुसले आणि थोडं सहन कर, आपली मुलीची बाजू आहे, तुझ्या मागे तुझी बहीण भाऊ आहेत, तू जर इथेच बसली तर त्यांचं लग्न कसं होणार, असं समजावून तिला पुन्हा सासरी पाठवलं. सासरी आल्यावर पुन्हा तेच रडगाणं, नवऱ्याला अनैतिक संबंधात पाहणं, सासऱ्याची वाईट नजर, आपण तिथे सुरक्षित नाही अशी भावना. त्यामुळे ती पुन्हा माहेरी आली. तिचं आयुष्य झुलत राहिलं. दरम्यानच तिच्या पोटी एक जीव आला. तिला एक मुलगा झाला. मुलासाठीही तिला पुन्हा विशालकडे जावं लागलं. कारण मुलाचं संगोपन एकट्या आईपेक्षा भरल्या कुटुंबात झालेलं चांगलं. झालं गेलं विसर, मुलासाठी जग, तिथेच राहा, आईवडिलांनी शिकवण दिली. तिचा मुलगा 4-5 वर्षांचा झाला, पण त्याला वडिलांचा आधार नाही की त्यांचं प्रेम नाही. कारण विशाल बाहेरच्या जगात गुंतलेला, वेगवेगळ्या सुंदर मुलींच्या मागे फिरणारा, त्यांच्यावरच पैसा खर्च करणारा. पण प्रगती मात्र मुलासाठी जगत होती. सासूचा रुबाब व बाळाच्या आड नकळत झालेला सासऱ्याचा विचित्र स्पर्श ती सहन करत होती. एक दिवस तिचा संयमच तुटला. त्या घरात जिथे तिला कधीच मान मिळाला नाही, तिथून ती मुलाला घेऊन बाहेर पडली. घराच्या बाहेर पाऊल टाकताना प्रगतीच्या पायाखालची जमीन हादरली नव्हती, तर तिच्या मनाच्या आतली. 5 वर्षांचा मुलगा आरव तिच्या हातात घट्ट धरलेला. त्याच्या डोळ्यात प्रश्न होते, भीती होती, पण तिच्या मनातील आईच्या डोळ्यात पहिल्यांदाच ठामपणा होता.
तिने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. मुलाला एकटं वाढवेल, जे होईल ते पाहिल असा विचार करून. काही दिवसातच घटस्फोटाची नोटीस तिनं नवऱ्याला पाठवली. मुलाला घेऊन ती आपल्या माहेरी आलेली होती. माहेरचं घर तेच होतं, लहान जुनं पण आपुलकीनं भरलेलं. आईनं दार उघडताच प्रगतीला घट्ट मिठी मारली. बाबांनी काही विचारलं नाही. श्रीमंतीच्या नावाखाली आपणच आपल्या मुलीचं वाटोळं केलं हे त्यांना समजलं होतं. त्यांच्या डोळ्यात उत्तरं होती. त्या रात्री प्रगती खूप वर्षांनंतर शांत झोपली. पण सकाळी वास्तव्य उभं होतं. घटस्फोटाची नोटीस गेल्यावर घरी फोन येऊ लागले. नातेवाईक, ओळखीचे, समाजाचे स्वयंघोषित न्यायाधीश. घर फोडलंस, मुलाचं काय, इतकं सगळं असूनही प्रत्येक प्रश्नात दोष मात्र तिचाच. तेव्हाच तिला तिचा नवरा विशालचा फोन आला. त्याच्या आवाजात राग नव्हता, तर हक्क होता त्याचा. तू असं कसं करू शकतेस? गेली इतकी वर्ष आपण संसार करतोच आहे ना, पुढेही करू. माझ्याजवळ काय आहे? सगळं सुखसुही आहेत ना तुला. माझ्या मुलाचा सांभाळ कसा करशील? संगोपनालाही पैसा लागतो. पुन्हा घरी निघू नये, नोटीस मागे घे. माझ्या आईबाबांची बदनामी होते. तेव्हा प्रगती शांतपणेच त्याला म्हणाली, माझी रोज बदनामी होत होती. मी न ओळखणाऱ्या स्त्रियांसमोरही माझा अपमान व्हायचा. माझ्याच खोलीत मलाच अनोळखीसारखं बसावं लागायचं. माझ्याच खोलीचा दरवाजा तुझ्या रोजच्या वेगवेगळ्या मैत्रिणी आल्यानंतर माझ्यासाठीच बंद व्हायचा. तेव्हा कुणी थांबलं का? आता मी का थांबू? फोन कट झाला. काही दिवसात कायदेशीर लढाई सुरू झाली. कोर्टाच्या पायऱ्या, वकील, तारखा, विशालकडून आरोप. तीच चुकीची, तीच हट्टी. सासूचं रडगाणं, माझा मुलगा सुधारेल, आमच्या नातवाला आमच्यापासून दूर करू नको. पण यावेळी प्रगतीकडे सगळेच पुरावे होते. नवऱ्याचे अनैतिक संबंध तिनं सांगितले. तिला होणारा त्रास तिनं बोलून दाखवला. पण तरीही समाजाकडे सहानुभूती नव्हती. या सगळ्यात फक्त तिचे आईबाबा साथ देत होते तिला. पण त्यांचं वय आणि त्यांचं आजारपण दोन्हीही आडवं येत होतं. पैशांची अडचण सुरू झालेली होती. प्रगतीनं ठरवलं, बस खूप झालं, मी करू शकते. ती काम शोधू लागली. डिग्री असूनही घटस्फोटित बाई हा शिक्का तिच्यावर लागला. काही ठिकाणी नकार, काही ठिकाणी सहानुभूती, पण नोकरी नाही. रात्री मुलाला झोपवून ती नोट्स काढायची. तिला नेहमी आवडलेला विषय म्हणजेच व्यवसाय. एक दिवस तिला आठवलं, कॉलेजमध्ये असताना तिनं घरगुती पदार्थ बनवून विकले होते. छोटं का होईना, पण स्वतःचं. तिनं सुरुवात केली घरच्या स्वयंपाकघरातून. आईची मदत, बाबांचा आशीर्वाद. पहिली ऑर्डर 10 डब्बे. आत थरथरत होते, पण मन स्थिर होतं. सोशल मीडियावर पेज बनवलं, नाव ठेवलं प्रगती होममेड. पहिल्याच महिन्यात नफा नव्हता. दुसऱ्यात थोडी ओळख, तिसऱ्यात काही नियमित ग्राहक. दरम्यान कोर्टात तारीख आली. विशालकडून मुलाचा ताबा मागण्याची धमकी आली. प्रगती हादरली, पण वकील ठाम होता. आई म्हणून तू मजबूत आहेस. आरव शाळेत जाऊ लागला. त्याच्या प्रश्नांनी प्रगतीला टोचायचं. आई, बाबा का येत नाहीत? मला का भेटत नाहीत? ती उत्तरं शोधायची. खोटं बोलायचं नाही, पण सत्य जड होतं. बाबा वेगळ्या घरात राहतात, एवढंच ती आपल्या मुलाला सांगायची. व्यवसाय वाढू लागला. प्रगतीनं स्वतःला अपडेट केलं. ऑनलाईन मार्केटिंग, पॅकेजिंग, अकाउंट्स. काही चुका झाल्या, नुकसान झालं. एकदा तर सगळं बंद करावं असंही तिला वाटलं. पण तेव्हा त्या रात्री तिच्या आईनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तू पडशील पण उठशील. आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. आमचा आशीर्वाद तुझ्यासोबतच आहे. ती उठली. एका प्रदर्शनात तिनं स्टॉल लावला. तिथे पहिल्यांदाच तिच्या कामाला नाव मिळालं. एका उद्योजकानं तिला कार्ड दिलं. तुझ्याच क्षमता आहे. कोर्टात निकाल जवळ आला. घटस्फोट मंजूर झाला. मुलाचा ताबा प्रगतीकडे आला. त्या दिवशी ती खूप रडली. दुःखाने नाही, तर मोकळेपणाने. आता तेव्हापासूनच विशाल आणि त्याचं श्रीमंत घर मागे पडलं. समाज हळूहळू शांत झाला. प्रगतीचं जग पुढे सरकत होतं. ती अजून श्रीमंत झाली नव्हती, पण आत्मनिर्भर झाली होती. आरव झोपताना म्हणाला, आई तू खूप स्ट्रॉंग आहेस. प्रगती हसली.
त्या हसण्यात अनेक वर्षाची वेदना विरघळली. तिचं आयुष्य परत सुरू झालं होतं आता. प्रगती होममेड आता केवळ नाव राहिलं नव्हतं. ग्राहक वाढत होते, ऑर्डर नियमित होत होत्या. पहाटे उठून स्वयंपाक, दिवसभर पॅकिंग, संध्याकाळी डिलिव्हरी आणि रात्री आरवचा अभ्यास. थकवा यायचा, पण मन थांबत नव्हतं. एक दिवस मोठी ऑर्डर आली एका कॉर्पोरेट इव्हेंटसाठी. ती रात्रभर जागी होती. चूक झाली तर सगळं संपेल याची जाणीव होती. ऑर्डर वेळेत गेली, कौतुकाचे फोन आले. त्या दिवशी प्रगतीनं पहिल्यांदाच स्वतःवर विश्वास ठेवला. तिनं छोटं युनिट भाड्यानं घेतलं. 2 बायका कामाला ठेवल्या. दोघीही आयुष्याने थकलेल्या, पण डोळ्यात आशा असलेल्या. पगार देताना प्रगतीला एक वेगळीच समाधानाची भावना मिळायची. मी कुणाचा तरी आशा आहे, ती मनाशीच म्हणायची. समाजाचं चित्र हळूहळू बदलत होतं. जे काल तिला दोष देत होते ते आज विचारत होते की इतकं सगळं कसं केलंस. पण आता त्यांना उत्तर देणं तिला महत्त्वाचं वाटत नव्हतं. एके संध्याकाळी तिचा नवरा विशाल अचानकच तिच्या समोर येऊन तिथे उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा, आवाजात नरमाई. तू खूप पुढे गेलीस, मला इतक्या लवकर विसरलीस, तो तिला म्हणाला. प्रगती शांत राहून फक्त एकच म्हणाली, मी पुढे नाही गेले, मी माझ्या जागी आले. तेव्हा त्याच्या नजरेत पश्चाताप होता. आपण पुन्हा एकत्र नाही राहू शकणार, तो तिला म्हणाला. पण त्याला उशीर झाला होता. आरव दाराआड उभा होता. प्रगतीनं त्याला जवळ घेतलं. आपण ठीक आहोत बाळा, घाबरू नकोस, एवढंच ती त्याला म्हणाली. काही महिन्यात तिचं ब्रँड शहरात ओळखला जाऊ लागला. ऑनलाईन विक्री सुरू झाली. एका मुलाखतीसाठी बोलवणं आलं. स्टेजवर उभं राहून ती बोलली संघर्षाबद्दल, अपयशाबद्दल आणि श्रीच्या स्वप्नांबद्दल. तुम्ही कशामुळे उभ्या राहिलात हा प्रश्न समोरून आला. ती हसली आणि म्हणाली, गरजेमुळे आणि स्वाभिमानामुळे. हे सगळं बघून तिच्या आईबाबांच्या डोळ्यात अभिमान होता. ते म्हणत होते की आम्ही हिला जन्म दिला, पण ती स्वतःच घडली. आज तिच्याच प्रगतीमुळे माझ्या मुलामुलींचीही लग्न झाली. आम्हीच तिला चुकीच्या बंधनात अडकवलं, पण तिचाच निर्णय योग्य होता. आरव मोठा होत होता. तो त्याच्या आईकडे पाहून शिकत होता की हार मानायची नाही, स्वतःवरच विश्वास ठेवायचा. एका दिवशी प्रगतीनं स्वतःचं छोटंसं घर घेतलं. चाव्या हातात घेताना तिला त्या जुन्या चाळीची आठवण आली. फरक एवढाच होता, आता ती घाबरत नव्हती. ती श्रीमंत झाली का? कदाचित झाली होती, पण त्याहीपेक्षा ती आता स्वतंत्र झाली होती. तिनं मागे वळून पाहिलं तेव्हा दुःख होतं, पण कटुता नव्हती. कारण प्रत्येक जखमेनं तिला मजबूत केलं होतं. त्या रात्री आरव झोपताना नेहमीप्रमाणे म्हणाला, आई, मोठं झाल्यावर मी तुझ्यासारखंच बनणार. प्रगतीनं त्याला घट्ट मिठी मारली आणि ती हसली. कारण आता तिला माहिती होतं, स्वप्न लग्नानंतर संपत नाहीत, श्री संपत नाही. ती फक्त स्वतःकडे स्वतःला शोधण्यासाठीच परत येते. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा एका प्रगतीची नाही, ती प्रत्येक त्या स्त्रीची आहे जिला सहन करायला शिकवलं गेलं, पण स्वतःसाठी उभं राहायला नाही. लग्न म्हणजे मुक्काम नाही, तो प्रवास असतो. आणि जिथे माणूस पण हरवतं तिथे थांबणंच पाप ठरतं. स्वप्न कुणाच्या परवानगीनं जन्म घेत नाहीत आणि आत्मसन्मान कुणाच्या दयेवर जगत नाही. जर आज कुणी ही कथा वाचून एक पाऊल स्वतःकडे टाकलं तर ही कथा शब्दांची नाही, ती बदलाची सुरुवात ठरेल. स्त्री तुटत नाही, ती प्रत्येक वेळी नव्यानं उभी राहते, हे मात्र विसरू नका. अन्याय सहन करणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं स्वतःसाठी पाऊल उचला, जगा. अपमान सहन करणाऱ्या स्त्रीनं प्रत्युत्तर देऊन स्वतःचा मान राखा. स्वाभिमान, अभिमान जपणं आपल्या स्त्रीच्याच हातात असतं. बाकी प्रगतीसाठी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, तिच्यासाठी तुम्ही योग्य सल्ला काय देऊ शकता हे खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आता तिचा नवरा तिला पुन्हा स्वीकारू इच्छितो का? तिने त्याच्याकडे जावं का? त्याला माफ करून पुन्हा एकदा संसाराला सुरुवात करावी का? नक्की सांगा खाली कॉमेंटमध्ये. चला, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये.